अनेक तरुणींना लेह लद्दाखला दुचाकीवर प्रवास करण्याची अथवा ॲडव्हेंचर बाईकवर राईड मारण्याची इच्छा बकेट लिस्ट असते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या या बकेट लिस्ट अपूर्णच राहतात. तरुणींची नेमकी हीच इच्छा पुण्यातील उद्योजिका शुभांगी सावंत यांनी पूर्ण केली. महिलांना क्षणभर विरंगुळा मिळावा व त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा या हेतूने महिला दिनानिमित्त शुभांगी इंडस्ट्रीजच्या वतीने ॲडव्हेंचर बाईक राईडसह विविध खेळाचे आयोजन करण्यात आले होते. लोहगावमधील खांडवेनगर येथील मैदानावर हा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी स्त्री शक्तीचा सन्मान करून विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये 200हून अधिक महिलांनी सहभाग घेतला व बायकर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये इंडोनेशियासह मुंबई, जयपूरमधून देशातील इतर शहरातून 40हून अधिक बायकर सहभागी झाले होते. विविध राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पोर्ट बायकरचे दर्शन यावेळी बाईक प्रेमींना बघायला मिळाले. नमस्कार, मी शुभांगी सावंत. सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचे शुभांगी इंडस्ट्रीमध्ये स्वागत आहे. तो ॲक्च्युली 2016 साली मी हा मसाल्यांचा बिझनेस चालू केला आणि गेल्या 2 वर्षापासून मी हा हाऊस होल्ड क्लिनिंग रिलेटेड प्रोडक्ट करते. उद्देश एकच आहे, महिलांचं सशक्तीकरण, महिलांचं सबलीकरण, महिलांच्या कलागुणांना वाव देणं. ॲक्च्युली मी बेसिकली मानसशास्त्र विद्यार्थिनी आहे, त्यामुळे मी महिलांच्या अडीअडचणी चांगल्या प्रकारे समजू शकते, त्यांना मानसिकदृष्ट्या सक्षम करू शकते. त्याचबरोबर माझ्याकडे काही हँडिकॅप मुली आहेत ज्यांच्यासाठी मी शेतकरी बाजारचे स्टॉल ठेवलेले आहेत. काही आर्थिकदृष्ट्या गरीब अशा महिला आहेत माझ्याकडे, त्यांच्यासाठी मी बचत गटाचे स्टॉल केलेले आहेत. मी स्वतः 15 वर्ष मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मी इथे फर्स्ट एडचं पण ट्रेनिंग आता देत आहे. आणि ॲडव्हेंचर बाईक राईड ट्रेनिंग का? कारण ॲडव्हेंचर बाईक राईड ज्या ह्या रायडर आहेत, तुम्ही बघितलंच असेल, त्या मानसिकदृष्ट्या थोड्या स्ट्रॉंग आहेत. आणि आजकाल तर सगळ्याच महिला बायकिंग क्षेत्रामध्ये आपलं करिअर करतायत. तर या महिलांकडून काही प्रेरणा घेऊन, माझ्या या नॉर्मल महिला ज्या आहेत त्या त्यांच्याकडून काहीतरी त्या पद्धतीने प्रेरणा घेऊन काहीतरी शिकू शकतात त्यांच्याकडून, असं मला वाटलं. आणि त्यामुळे मी हा ऑर्गेनाइज करते. सो ये इवेंट मुझे सिर्फ बाइकिंग या एक्सट्रीम स्पोर्ट्स के ऊपर नहीं समझ में आ रहा है. इसमें बहुत सारी चीजें मुझे सीखने मिल रहा है, विच इज कि हमारे हाउस होल्ड में हम कैसे हमारे घर वालों को, हमारे सिस्टर्स को, हमारे मदर को, नॉट जस्ट फॉर दिस स्पोर्ट, हर एक अदर दूसरे एक्टिविटीज के लिए भी सपोर्ट करे एंड पुश करे ताकि वो बाहर निकले. क्योंकि एक जो बेसिक स्टीरियोटाइप है कि घर में मम्मी है तो मम्मी पानी ला दो, मम्मी चाय बना दो, दैट्स नॉट जस्ट द केस. थिंग्स आर वेरी डिफरेंट. हमें अपनी आंखों को खोलना बहुत ज़्यादा ज़रूरत है एंड समझना ज़रूरत है कि एग्जैक्टली हाउ द वर्ल्ड रिवॉल्व्स, बिकॉज ये है तो हम हैं एंड दैट्स हाउ थिंग्स